नमस्कार. हे काय आहे म्हणाल तर हे आहे इन्स्टंट ढोकळा. तर हा इन्स्टंट ढोकळा माझ्या घरातील एका सुंदर अशा मुलीसाठी केलेला होता. तिला खूप आवडते पण वेळेवर तयार नव्हतं काही म्हणून इन्स्टंट आणलं पॅकेट आणि त्याचा ढोकळा केला. त्यानंतर दुपारी गेलो आम्ही मार्केटला, कारण थोडी खरेदी करायची होती त्या विशेष मुलीसाठी. तर गेल्यानंतर तिथे रस्त्यात मला कुल्फी मिळाली. ती गेली गाईला पोळ्या टाकायला, तोपर्यंत मी 10 रुपयाची एक कुल्फी खात होती. जे काही उन्हाचं रखरखीत ऊन चालू होतं त्यामुळे थोडा शरीराला थंडावा मिळत होता. तिथून मग गेलो दुकानामध्ये आणि तिच्या आवडीचा ड्रेस घेतला. तर तिला सांगितलं होतं की आपल्याला या एवढ्या एवढ्या रुपयांमध्ये एवढं करायचं आहे. तर तिने तिच्या आवडीनुसारच ड्रेस घेतला. पण खरंच जेवढं सांगितलं त्यातच तिने सगळं घेतलेलं होतं. मोठं दुकान जरी होतं पण तिला सांगितलं होतं आपल्याला आपल्याच बजेटमध्ये आणि आवाक्यात करायचं. त्याप्रमाणे तिने ते तसं केलेलं आणि तिच्या आवडीचे तिने 2 टी-शर्ट आणि 1 जीन्स घेतला. त्यानंतर काउंटरवर पैसे पे केले आणि तिथनं आम्ही पुढे निघालो. तर दुकानाच्या समोर एक सेल्फी घ्यायचा म्हटलं पण तिने नाही म्हटलं, चिडचिड करत पुढे निघाली. पण तिला सोबत आणताना मी पायी होती मार्केटिंग करायला आणि तिला तिची सायकल घेऊन घ्यायला सांगितली होती. यासाठी की आता हे जग आहे खूप स्ट्रॉंग होण्याचं जग आहे. मुलींनी कमजोर राहून चालत नाही आणि प्रत्येक गोष्टीला भिणं तर बिलकुलच चालत नाही. त्यामुळे म्हटलं ती कशी ट्रॅफिकला भीते म्हणून म्हटलं सायकल घे, मी सोबत राहील, तुला मार्गदर्शन करते. त्यानंतर मग गेलो आम्ही बेकरीमध्ये. तिथनं तिच्यासाठी केक घेतला आणि तिच्या आवडीचं चॉकलेट शेक घेतला आणि लहान मुलीसाठी सुद्धा घेतलं आणि पुढे मग घरी जायसाठी निघालो. तर तिला थोडं पुढे केलं आणि तिच्या मागे मी होती. कसं ट्रॅफिकमध्ये थोडं डेअरिंग पण येतं, थोडी हिंमत तयार होते आणि खूप काही हे होतं. त्यामुळे तिथनं पुढे निघालो आणि थोडं सोयाबीनच्या वड्या घेतल्या तिच्या आवडीच्या. तर ही आहे माझी मोठी मुलगी मुग्धा. हिचा होता काल वाढदिवस. तर तिच्या नुसार ड्रेस घेतलेला. त्यानंतर तिच्या आवडीचा ड्रेस घेतला आणि औक्षवण केलं पहिले. औक्षवण करण्यासाठी आणि केक कापण्यासाठी आजूबाजूचे 2-3च घर आहे. त्यामधील छोटे बाळ आणि 2 वहिन्या होत्या, त्यांना बोलवलं. छान अशी केक कटिंग केली सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. आणि तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवडीच्या पनीरच्या ऐवजी सोयाबीनच्या वड्याची भाजी खूप आवडते, ती केली आणि छान असं बर्थडे सेलिब्रेशन झालं. तर अशा प्रकारे कालचा दिवस गेला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.